नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आता आपण बघूया आंबे बहार कसा सेट झाला या बागेमध्ये. आणि आंबे बहार सेट झाल्यानंतर आता पुढील आपल्याला नियोजन कसं करायचं आहे आंबे बहाराचं, कारण टेम्परेचर हे खूप जास्त वाढलेलं आहे मागील 2 दिवसापासून. तर अशा प्रकारचे काही फुलं पण आहे, सेटिंग पण झालेली आहे काही, आणि काही सेटिंग थोडी मोठी पण झालेली आहे याच्यामध्ये. ते तुम्हाला दाखवतो मी दिसल्याबरोबर. हे बघा, आता इथे अशा प्रकारची सेटिंग झालेली आहे. तुरीच्या दाण्या एवढी झालेली आहे, काही काही ज्वारीच्या दाण्या एवढी झालेली आहे, आणि काही आपल्याला हरभरा एवढी पण सेटिंग बघायला मिळते. तर आता इथे तुम्हाला झाडं पाहताना वीक झाडं दिसत असेल, काडी पडलेली आहे. इथे काडी काढण्यात आलेली नाही आहे. त्यानंतर झाडं आपल्याला छाटणी करायचे होते, पण आंबे बहार फुटून गेल्यामुळे ते छाटता आले नाही. तर आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी, जिथे आंबे बहार भरपूर मोठ्या प्रमाणात असतो, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अडचण सध्या जाणवते विदर्भातील शेतकऱ्यांना, की सायट्रसला खूप मोठ्या प्रमाणात तिथे आपल्याला त्रास देतोय. तर अहिल्यानगर भागामध्ये जिथे आपण काम करतो तिथे सायट्रसला विशेष अशा प्रमाणात येत नाही. इथे सध्या कोळीचा इफेक्ट चालू आहे. तर कोळीसाठीचा स्प्रे आपल्याला घेणं गरजेचं आहे. हे बघा, तुम्हाला सेटिंग बघायला मिळते, आणि सेटिंग बघताना सेटिंगवर तुम्हाला कुठल्याही किडीचा अटॅक दिसत नाही. कारण पण कोळी जो आहे, कोळीचा अटॅक आपल्याला दिसणार नाही डोळ्यांनी. कोळी हा पानावर किंवा फळावर, फळाच्या देठाजवळ असतोच. तो शेतकऱ्यांनी बघून स्प्रे मारला तरी चालते, अथवा स्प्रे घेऊनच टाका. म्हणजे रिस्क न घेता स्प्रे घेऊनच टाकायचा आहे. सायट्रससाठी भरपूर प्रयत्न झालेले आहे, भरपूर कॉम्बिनेशन झालेले आहे, पण कशाचाही रिझल्ट येत नाही. त्यामुळे आपल्याला थोडं ऑर्गॅनिककडे वळता येते का ते बघा. ऑर्गॅनिक आणि कंट्रोल करून त्याला कंट्रोल करता येईल आपल्याला, ऑर्गॅनिक स्प्रे घेऊन. आणि जेवढे तुम्ही हेवी कीटकनाशक माराल, नवीन नवीन नावाचे, नवीन नवीन इंग्लिश नावाचे, म्हणजे तुम्हाला वाटते की भरपूर लांब लचक नावाचं औषध मारलं म्हणजे रिझल्ट येईल, असं काही नाही. रिझल्ट येतच नाही. आणि आपलं झाड कमकुवत होत आहे ते हेवी कीटकनाशकमुळं. त्यामुळे शक्यतोवर सायट्रसला ऑर्गॅनिक पद्धतीने जसं कंट्रोल करता येईल करा. अन्यथा जेवढं नुकसान होते फळांचं तेवढं होऊ द्या, माझ्या मते तरी. असं म्हणणं चुकीचं आहे, पण त्याला पर्याय नाही आहे. तुम्हाला दरवर्षी बाग गळणे, झाड कमजोर होणे, हा जो अडचणी येत आहे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी, की ह्या अडचणी ज्या येत आहे ह्या सर्व तुमच्या केमिकल फॉर्म्युला, चुकीच्या फॉर्म्युलांमुळे येत आहे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.